करायचे श्रवण. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमद दासबोध. दशक 16वा. तत्वान्वयाचा. समास 10वा. गुणभूत निरूपण नाम. श्रीराम समर्थांनी दशक 10वा. गुणभूत निरूपण नाम. त्यामध्ये गुणाचं पंचभूतांचं वर्णन केलेलं आहे. अष्टधा प्रकृतीचं निरूपण केलेलं आहे. समर्थ पुढे सांगतात, हे संपूर्ण जग पंचमहाभूतावर चाललेलं आहे. या पंचभूताची सतत हालचाल गडबड व्यवहार सुरू आहे. समर्थ पुढे सांगतात, या अष्टधा प्रकृतीमुळे आपलं जीवन सुरळीत आहे. पंचभूते चाले जग, पंचभूतांची लगबग, पंचभूते गेलिया मग काय आहे. इथे श्रोता वक्त्यांना प्रश्न करतोय की हे जग जे चालू आहे, जग जे चालतंय ते पंचमहाभूतांनी चालतंय. पंचभूत महाभूते म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश हे पंचभूत आहेत आणि त्याच्यामुळे ही पृथ्वी चाललेली आहे आणि हे कार्य आम्हाला दिसून येत आहे. आणि जर ती पंचभूते लय पावली मग काय उरते. परत श्रोता वक्ते असं म्हणतो, पुढे म्हणतोय, श्रोता वक्ते असं बोले, भूतांचे महिमे वाढविले आणि त्रिगुण कोठे गेले सांगा स्वामी. पुढे परत बोलतात, परत श्रोत्यांनी प्रश्न विचार केलाय की या सारासार विवेकात पंचमहाभूतांचं फारच महत्त्व वाढलेलं आहे. तेच सर्व कार्य करतायत. बाकीचे जे 3 गुण आहेत, त्रिगुण आहेत, ते तुम्ही आम्हाला सांगा त्यांचं काम काय आहे. मनुष्य ज्यावर अभिमान करतो ते शरीर जग हे फक्त पंचमहाभूतावर उभं आहे. हे पंचमहाभूत नष्ट झालं की मी असं म्हणायला काहीच उरवत नाही. म्हणजे जे 3 भूत आहेत, 3 गुण आहेत, ते कोणते आहेत आणि ते काय काम करत आहेत. पुढे समोर सांगतात, अंतरात्व 5वे भूत, त्रिगुण त्याचे अंगभूत, सावध करुण्या चित्त बरे पाहे. म्हणजे समोर सांगतात 5 भूत म्हणजे अंतरात्मा. अंतरात्मा हे 5वं भूत आहे आणि त्याच्यामध्ये 3 गुण आहेत, अंगभूत आहेत. 3 गुण म्हणजे कोणते, सत्व, रज आणि तम. हे त्यांचे 3 अंगभूत आहेत. आणि समोर सांगतात या त्रिगुणांचा अंतर्भाव त्यातच होतो आणि हे सावध चित्ताने श्रवण करा मग तुम्हाला समजेल. विवेकाने श्रवण करा म्हणजे तुम्हाला कळेल. भूत म्हणजे तितुके झाले, त्रिगुण जाळ्यात आले, एतुकेने मूळ खंडले आशंकेचे. म्हणजे भूत याचा अर्थच जितके झाले ते भूतच होय आणि त्रिगुणही झालेल्यातच जमा आहे. इतके सांगितल्याने आशंकेचे मूळ नाहीसे झाले. भूता वेगळे काही नाही, भूत जात हे सर्वही, एका वेगळे एक काही गडेची ना. म्हणजे भूताचिनी या सगळे दृश्यसृष्टीत दुसरं काहीही नाही. हे सर्व पंचभूतिकच आहे. एकाशिवाय दुसऱ्या आणि एकापासून काही घडू शकत नाही. पंचमहाभूत एवढी आहेत की त्यांच्यावर सर्व जग चालतंय. एकमेकाशिवाय दुसऱ्या काहीच घडू शकत नाही. एकाने जरी काम थांबवलं तरी सृष्टीचा विनाश होऊ शकतो, सृष्टी थांबू शकते. आणि या दृष्टसृष्टीत पंचभूताखेरीज वेगळं काही नाही आहे आणि एकमेकांशिवाय कोणतेही भूत कार्य करू शकत नाही. आत्म्याच्यानी झाला पवन,
पवनाचे निज प्रगट अग्न, अग्नीपासून जीवन ऐसे बोलती. म्हणजे अंतरात्म्या बसून वायू झाला, आकाशातून वायू, नंतर वायूपासून अग्नी निर्माण झाला, नंतर अग्नीपासून पाणी आणि पाण्यापासून पृथ्वी, अशी सृष्टीची रचना आहे. आणि जीवन याच क्रमाने चाललेलं आहे. पहिला आकाश, नंतर वायू, नंतर अग्नी, नंतर आग आणि त्याच्यापासून नंतर पाणी, पृथ्वी, अशी सृष्टीची रचना दिलेली आहे. जीवन अवघे डबाबिले, ते रविमंडळ आडले, वायूचे नीन झाले भूमंडळ. म्हणजे जिकडे तिकडे अवघे पाणीच डबडबून राहिलेले आहे. आणि त्यामुळे सूर्यामुळे जे आळतं अग्नी आहे, वायू आहे, जर साह्याने भूमंडळ म्हणजे पृथ्वी निर्माण झाली. म्हणजे जीवन आणि देह पंचभूतावर आधारलेलं आहे. काय? जीवन आकाशात दिसतं, पृथ्वीवर स्थिर दिसतं, आणि पाणी, अग्नी आणि वायू यांच्या साह्याने भूमंडळ म्हणजे पृथ्वी तयार झालेली आहे. वन्नी वायो रवी नसता, तरी होय उदंड शीतळता, ते शीतळतेमध्ये उष्णता येणे नाये. म्हणजे समोर सांगतात, वन्नी वायो रवी नसता, म्हणजे अग्नी, वायू आणि सूर्य नसतं तर या उदंड देहाला शीतळता झालीच नसती. त्याच्यामुळे शीतळतेमध्ये उष्णता निर्माण झाली. म्हणतात अग्नी, वायू आणि सूर्य नसेल तर थंडी राहिलीच असती, थंडीच राहिली असती. आणि त्यांच्या संयोगामुळे उष्णता निर्माण झाली. आणि उष्ण आणि शीत याचा समतोल अवश्य दिलेला आहे. अवघे वर्मासी वर्म केले, तरीच एवढे फापावले, देहे मात्र तितके उरले वर्मा करता. म्हणजे या एका भूताच्या वर्माने दुसऱ्या भूतांच्या वर्मावर मात केली. आणि हे सर्व काही अशा प्रकारे एवढे विस्तारले आहे की पंचमहाभूताच्या समन्वयामुळे देह मात्र तितके झाले आहेत. अवघे शीतळची असती, तेने प्राणी मात्र मरून जाती, अवघ्या उष्णचे करपती सकळ काही. समोर सांगतात या ऋतूंची निर्मिती केलेली आहे. 3-3 महिन्यांची, 4-4 महिन्यांचे हे केलेले आहेत. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा. उन्हाळ्यामध्ये जास्त ऊन येईल, पावसाळ्यामध्ये पाऊस येईल, आणि हिवाळ्यामध्ये दोन्ही मिक्स राहील. त्याच्यामुळे काय होईल, या सर्व शीतळता असती तर प्राणी मात्र जिवंत राहतील. त्यानुसार त्यांची सोय केलेली आहे. नाहीतर सर्व प्राणी मात्र मरून गेले असते. जर एकच काही असतं तरी उष्णता असती तरी माणसं मेली असती, थंडी जरी असती तरी माणसं मेली असती. म्हणून ऋतूंची तर निर्मिती केलीच आहे. 4 महिन्यातून 3 महिन्यातून ते होतच आहे. आणि समर्थांनी दिवसाला पण केलेलं आहे. सकाळी पहाट, दुपारी उष्ण, संध्याकाळी परत थोडा तापमान कमी, आणि रात्री तर थंडी. याशी दिवसाला पण त्यांनी निर्मित केलेलं आहे. तसं चक्र चाललेलं आहे. तर त्यांच्यामुळे प्राणी मात्र सुरळीत चाललेले आहेत. अवघे शीतळची असते, तरी प्राणी मात्र मरून जाते, अवघ्या उष्णचे करपते सकळ काही. भूमंडळे आळून गोठिले, ते रवी करणे वाळून गेले, मग ते सहजची देव रचले उपायासी. म्हणजे भूमंडळ आळून गोठले आणि रविकर्णाने वाळले, म्हणजे सहजच देवाने उपाय केलाय. प्रातःकाळ, मध्य आणि सायंकाळ, तसेच शीतकाळ, उष्णकाळ अशी वेळेची, ऋतूंची रचना केलेली आहे. आणि त्यानुसार प्राणीमात्रांची निर्मिती केलेली आहे. आणि पंचमहाभूताच्या संयोगामुळे प्राणी मात्र जगू लागलेले आहेत. भूमंडळ आवळून गोठिले, ते रविकर्ण वाळून गेले, मग सहजची देव रचिले उपायासी. म्हणजे जिथे देह आहे तिथं रोगसुद्धा आहेत. म्हणून देवाने औषधांची निर्मिती केलेली आहे रोगांवर उपाय म्हणून.
जिथं देह तिथं रोग आहेतच. म्हणून केला पर्जन्य काळ, थंड झाले भूमंडळ, पुढे उष्ण काही शीतळ, शीतकाळ जाणावा. म्हणून त्यांनी पर्जन्य काळ उत्पन्न केला, भूमंडल थंड केलं, पुढे उष्ण काळ आहे, पुढे शीतळ आहे, असं शीतकाळ केला. हे जाणून घ्यायचं आहे. हे सर्व पंचभूताची कामं आहेत. त्याही मध्ये प्रातः काळ, माध्यान्ह काळ, सायंकाळ, शीतकाळ, उष्ण काळ निर्माण केले. त्यामध्ये पण प्रातःकाळ, माध्यान्हकाळ, सायंकाळ, शीतकाळ, हे उष्णकाळ वगैरे निर्माण केलेले आहेत. एकामागे ऐसे एकामागे एक केले, विलेने नेमस्त लाविले, येणे करता जगले प्राणी मात्र. या असं एकामागोबा एक प्राणी निर्माण होत गेले, पृथ्वी निर्माण होत गेली आणि त्या क्रमाने त्यांना नेमस्त केलेलं आहे. त्यामुळेच प्राणी मात्र जीवन सुरळीत चालू आहे. नाना रसे रोग कठीण, म्हणून औषधी केल्या निर्माण, परंतु सृष्टीचे विवरण कळले पाहिजे. सृष्टीमध्ये नाना रोग आहेत आणि त्या नाना रोगांवर नाना औषधी सुद्धा आहेत. जेवढे मोठे रोग तेवढे मोठे औषधं सुद्धा केलेले आहेत, समर्थन दिलेले आहेत आणि त्याप्रमाणे सृष्टीची रचना केलेली आहे. सकळांची मूळ जीवन बांधा, जीवन चाले सकळ धंदा, जीवने वने हर गोविंदा, प्राणी कैसे. म्हणजे सर्वांचे मूळ जीवन म्हणजे पाणी आहे आणि याच्या योगायोगाने सर्व धंदा, जीवन निर्वाह, चळणवळण, व्यवहार जे सर्व आहे ते सर्व पाण्यामुळे. आणि जर जीवन नसेल तर मग हरिगोविंदा असंच म्हणावं लागेल आणि मग प्राणी जिवंत राहिलेच नसते, जगलेच नसते. जीवनाचे मुक्ता फळ, शुक्रासारिके सुढाळ, हे रे माणिक इंद्र निळ, ते जळ ते झाले. म्हणजे पाण्याचेच मोती होतात. जीवनाची मुक्ता फळ म्हणजे पाण्याचे मोती होतात आणि शुक्रांच्या चांदण्यासारखी ते तेजस्वी दिसतात. हे रे माणिक इंद्रनील वगैरे हे रत्नही जळामुळेच आहेत. महिमा कोणाचा सांगावा, झाला करदमुची आगवा, वेगवेगळून निवडावा कोण्या प्रकारे. मग पंचमहाभूतामध्ये सर्व मिश्रण झालेलं आहे. त्यामुळे त्यापैकी कोणाचा महिमा कसा वर्णन करावा आणि त्या वेगवेगळं निवडावा तरी कोणत्या प्रकारे. समोर सांगतात प्रत्येकाचं महत्त्व प्रत्येक गोष्टीत आहे. कोणी कमी, कोणी जास्त, काय बोलतात त्याला, उच्च नीच समजू नये, सर्व समान आहेत. परंतु बोलले काही एक, मनास कळवया विवेक, जनामध्ये तार्किक लोक समजती अवघे. म्हणजे समजण्यासाठी मनाला विवेक करण्यास सोपं जावं म्हणून काही एक बोलतो आणि लोक तार्किक असतील म्हणून तार्किक दुसरे हे करतात, सर्व काही समजतील. समोर एक पाठीमागे एक असं नाही आहे. अगाध गुण भगवंताचे, शेष वर्णू न सके वाचे, वेद विधी काही काचे, देवे विन. म्हणजे भगवंताचे अनेक गुण आहेत, त्यांचे अगाध गुण आहेत, शेषही त्यांचा वर्ण करू शकत नाही. आणि देवाशिवाय म्हणजे अंतरात्म्याशिवाय वेदविधीही कमी पडतात. आत्माराम सकळ पाळी, अवघे त्रैलोक्य सांभाळी, ते एक विन धुळी होय सर्वत्रांची. म्हणजे आत्माराम सकळ पाळी म्हणजे तो आत्माराम आहे, तो सगळ्यांना पाळतोय, अवघ्या त्रैलोक्याला सांभाळतोय. तो एकटा नसेल पण तरी सर्वांची धुळदाण होते. जेथे आत्माराम नाही ते उरवू न शके काही, त्रैलोक्याचे प्राणी सर्वही प्रेतरूपी. म्हणजे जेथे आत्माराम नसेल तर तिथे काही कोणी करू शकत नाही. प्राणी मात्र मेलेले असतील, त्यांच्याशिवाय त्रैलोक्यातील सर्व प्राणी प्रेत समान आहेत. आत्मा नसता एक मरती, आत्म्या विन कैसे जिने, बरे विवेक समजणे अंतर्यामी.
म्हणजे अंतरात्मा जर देहातून निघून गेला तर देह मरण पावतो. अंतरात्म्याशिवाय जगणं शक्य नाही आहे. आणि ही सर्व गोष्ट अंतर्यामाने विवेकाने जाणून घ्यायचे. समजणे जे विवेकाचे तेही आत्म्याविन कैसे, कोणी एक जगदीशाचे भजन करावे. म्हणजे विवेकाने समजून घेणं हे सुद्धा अंतरात्म्याशिवाय कसं शक्य आहे. म्हणून माणसाने जगदीशाचे भजन करावे. जगदीश म्हणजे तो ब्रह्म, तो पालनहार, त्याची भजन करावे. उपासना प्रगट झाली तरी हे विचारणा कळली, या कारणे पाहिजे केली विचारणा देवाची. म्हणजे ज्याच्या अंतर्यामी उपासनेची आवड आहे, भक्तीची आवड आहे निर्माण होते, त्यालाच सर्व विचार कळतात. म्हणून अंतरात्म्यासंबंधी विचारणा केली पाहिजे. उपासनेचा मोठा आश्रयो, उपासने विना निराश्रयो, उदंड केले तरी जयो प्राप्त नाही. म्हणून साधकाला, माणसाला उपासनेचा मोठा आधार म्हटलेला आहे. उपासनेशिवाय सर्व निराश्रय आहे, म्हणून व्यर्थ जातं. अंतरात्म्याच्या ज्ञानाशिवाय इतर यज्ञ जागादिक उदंड खटपटी केल्या तरी ते फुकट होतात, त्यांना जय प्राप्त होणार नाही आणि संसार रूपी शत्रूला जिंकता येणार नाही. म्हणजे फक्त उपासनेने, भक्तीने जर देवाची कृपा प्राप्त होते तर त्या कृपेनेच कार्यभाग साधतो. म्हणून उपासना केली पाहिजे. समर्थाची नाही पाठी, त्यांचं भलताच कुटी, या कारणे उठा उठी भजन करावे. म्हणजे समर्थांची नाही पाठी, म्हणजे समर्थांचा पाठिंबा आश्रय नसेल तर कोणी येऊन आपल्याला कुटूल काढील. म्हणून उठता बसता सतत देवांचं भजन करावं. भजन साधन अभ्यास येणे पाविजे परलोकांचं, दास मने हा विश्वास धरला पाहिजे. म्हणून समर्थ सांगतात, भजन, साधन, अभ्यास या तिन्ही गोष्टीमुळे परमार्थ साधला जातो. समर्थ म्हणतात यावर माणसानं विश्वास ठेवला पाहिजे. भजन साधन अभ्यास येणे पाविजे परलोकांचं, दास मने हा विश्वास धरला पाहिजे, ठेवला पाहिजे. इति श्रीदास बोधे गुरुशिष्य संवादे गुणभूत निरूपण नाम समास 10वा. जय जय रघुवीर समर्थ.